नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या स्पर्धेसाठी आपण सगळे तयारी करतो आहोत. तुम्हाला माहिती आहे माझ्या चॅनलवरती या परीक्षेतून घेतलेले आधीच्या प्रश्नपत्रिकांमधले बरेचसे प्रश्न मी सोडवून दाखवलेले आहेत आणि तुम्हाला आवडतंय, तुमच्याकडनं खूप छान रिस्पॉन्स मिळतोय, त्यामुळे मलाही काम करायचं हुरूप येतोय. थँक्यू सो मच. असाच रिस्पॉन्स देत राहा, म्हणजे मी पण जास्तीत जास्त व्हिडिओ बनवेन आणि तुम्ही पण छान अभ्यास करून ही परीक्षा क्वालिफाय कराल. आज आपण सोडवणार आहोत प्रश्नपत्रिका 2023 मधून घेतलेला प्रश्न. इथे मी माझा मोबाईल नंबर शेअर केला आहे. जर तुम्हाला या परीक्षेशी संदर्भात चॅप्टर वाईज क्वेश्चन पेपर्स हवे असतील तर तुम्ही या मोबाईल नंबरवरती मला संपर्क करू शकता. तर चला मग आजचा प्रश्न बघूया काय आहे. आपल्याला प्रश्न दिलाय, खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे उंचावर असलेल्या पाणी साठवण्याच्या टाकीला 2 नळ जोडलेले आहेत. ही टाकी उंचावर आहे आणि त्याला 2 नळ जोडलेत. एक नळ कशासाठी तर टाकीत पाणी भरण्यासाठी आणि दुसरा नळ टाकीतील पाणी इतरत्र पाठवण्यासाठी. ठीक आहे. चित्रात दाखवलेल्या जोडण्यांपैकी नळ 1 आणि नळ 2 यांची सर्वात योग्य जोडणी कोणती असेल? सोपा प्रश्न आहे की नाही. आकृत्या बघा काय काय दिल्यात. पहिलं जे चित्र आहे त्याच्यात ही टाकीत पाणी भरण्यासाठी जो नळ आहे तो खालच्या बाजूला आहे आणि रिकामी करण्यासाठी म्हणजे इतरत्र पाठवण्यासाठी जो आहे तो वरच्या बाजूला आहे. असं चालेल का? मग ही टाकी रिकामी होईल का व्यवस्थित? नाही होणार की नाही. दुसऱ्या आकृतीत पहा काय, दोन्ही नळ वरच्याच बाजूला दिलेत, म्हणजे मग इथे जे पाणी असेल ते त्याचंच राहील, ते रिकामं कसं होणार? आपण थोडी टाकी वाकडी करणार आहे वरती जाऊन, नाही करणार ना. त्यामुळे हे पण काही बरोबर वाटत नाहीये. याच्यामध्ये कसं वाटतंय बघा, हा नळही खाली आहे आणि हा नळही खाली आहे, मग इथून पाणी येईल आणि इकडे जाईल. एवढी टाकी कशी काय भरली जाईल? भरलीच जाणार नाही. चौथ्या याच्यात कसं वाटतंय, वरती नळ दिलाय जो टाकीत पाणी भरण्यासाठी आणि खाली दिलाय तो टाकीतनं पाणी काढून घेण्यासाठी. हे बरोबर वाटतंय मला. तुम्हाला काय वाटतंय? इथे मी माठाचं उदाहरण घेतलंय पहा. माठात आपण कसं करतो, वरतून पाणी भरतो आणि खाली त्याला तोटी असते, तिकडनं आपण पाणी काढून घेतो, हो ना. असं जे आहे ते आपल्याला कुठल्या चित्रात दिसतंय बघा बरं. चौथ्या ऑप्शन डी मध्ये दिसतंय ना इथे. त्याच्यामुळे बघा याचं उत्तर पर्याय डी असायला हवं. हे सगळ्यात बरोबर जोडणी आहे. हो ठीक आहे. तर पर्याय डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हा जो फोटो आहे तो मी इंटरनेटवरनं घेतलेला आहे. त्याचं सोर्स क्रेडिट इथे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आणि ह्या प्रश्नांसाठी मी आपली जी ऑफिशियल बुक आहे डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा याची, मेनका पब्लिकेशनची, ते पुस्तक मी रेफर करते आहे. तुम्हीही ते पुस्तक रेफर करा, त्याच्यातनं अभ्यास करा. ठीक आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथे थांबवते आहे. इथे माझा मेल ID पण आहे आणि व्हॉट्सअप नंबरही मी शेअर केला आहे. शिवाय कमेंट सेक्शन आहे, ज्याच्या थ्रू तुम्हाला जर परीक्षेशी संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. छान अभ्यास करा आणि पूर्ण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी परीक्षा द्या. याच्याशिवाय माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ऑल द बेस्ट. थँक्स फॉर वॉचिंग.